बागलाण आनंदाचा शिधा योजना बंद। बागलाण तालुक्यातील 60,000 लाभार्थी होणार वंचित। राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबासाठी संजीवनी ठरलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत सणासुदीच्या काळात रेशन कार्ड धारकांना केवळ 100 रुपयात जीवनावश्यक वस्तूंचा शिधा मिळत होता। मात्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1,63,00,000 लाभार्थ्यांसह बागलाण तालुक्यातील 60,000 लाभार्थींना याचा मोठा फटका बसणार आहे। आनंदाचा शिधा ही योजना दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासारख्या महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ आणि 1 लिटर पाम तेल याचा लाभ मिळत होता। अत्यल्प दरात मिळणाऱ्या या शिध्यामुळे गोरगरीब जनता सण साजरा करू शकत होती। मात्र राज्य सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये अनेक नव्या योजनांचा निधी देण्यात आला असला तरी आनंदाचा शिधा या योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे ही योजना अधिकृतरित्या बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली होती, मात्र आता ती बंद पडल्याने लाखो गरिबांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखं झालं आहे। अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आधीच अडचणीत आहेत। अशातच आनंदाचा शिधा बंद झाल्याने त्यांना आणखी आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे। सरकारने जनतेच्या हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी होत आहे। आता सरकार या मागणीला कितपत प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। प्रतिनिधी भैयासाहेब माळी, सटाणा।